TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकेन अशी धमकी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिली आहे। जरांगे यांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम सुद्धा दिलाय। 29 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा देखील जरांगेंनी केली। तर जरांगे यांच्या मागे फडणवीसांचे राजकीय द्वेष्टे असल्याचं उत्तर दरेकर यांनी दिलंय। आज उद्या हातात दे आणखी नाही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील, आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं। पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो मी, सरकार सुद्धा उलटून टाकू शकता। नाही, सरकार हे निवडणुकीत उलटवलं जातं। मला वाटलं मागच्या निवडणुकीमध्ये जरांगे उमेदवार उभे करतील, सरकार उलटवण्याची संधी निवडणुकीत असते। मला वाटलं पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका याच्यामध्ये निवडणुकीत उमेदवार उभे करा, त्या सत्ता पलटवून टाका आणि मग जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला सत्ता उलटवण्याच्या गोष्टी करा। आपण 29 ऑगस्टला मुंबईला जातोय। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी 10 वाजता निघणार। 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय। 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे। मला एकदा सगळं काय ते बोलायचंय, मला उद्यापासून बोलायचंच नाही। यार चर्चा फिरच्या बंद होणार आहेत म्हणून आंदोलन खूप पुढे गेलंय। आता निघण्याच्या तयारीत आहेत म्हणून शेवटचं सांगतो, आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय। सर्वोच्च न्यायालयात ज्या वेळेस एखादं किंवा उच्च न्यायालयात एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतंय त्या विरुद्ध अशा प्रकारचं आंदोलन करणं हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे। जाकीर नाईक असाच बोलायचा, असंच त्यांनी एकत्र आणलं होतं ना, घटित घडवलं होतं। त्याच्यामुळे जाकीर नाईक सारखं काहीतरी हा घडवेल याची मला फार फार शंका आहे, म्हणून मी पोलिसांना सांगितलं लगेच त्याच्यावर कारवाई करा। अरे बाबा, कोर्टात जे आरक्षण आहे त्या मागणीला चाललोच नाही आम्ही। दबाव आणायला आम्ही ते आरक्षण द्या म्हणत नाही, तर त्या 10% आमचा विषयच नाही। ते सटके लोकांचं काम आहे, सटक्या बुद्ध्या खराब झालेल्या आहेत ना। काय असतं आता, काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याचे बुट चाटायची सवय लागली, त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलत नाही। ते कोण आहे त्याला गिनीत नाही आम्ही।